Hello everyone. In the last lecture of your fermentation technology, we have already started with the intellectual property rights, which are the rights given to your any particular invention or your products, which can provide the protection and proper services to your goods. In which we have already learned about copyrights, geographical indications, layout designing, and the trademarks. In our today's lecture, we are going to see few more intellectual property rights, in which first one is your industrial designs. Now, the protection you receive is only for the appearance of the articles and not how it works. Generally, टू युअर प्रोडक्ट्स, तुमचं जे काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं पर्टिक्युलर डिझाईन असतं. त्या पर्टिक्युलर डिझाईनचं किंवा आउटर अपिअरन्ससाठी few rights are provided, and that rights are your industrial designing intellectual property rights. Now generally this design registration is intended to protect the designs which have the industrial or commercial use. Industrially or commercially, whatever your product may be there, to make its design unique or to protect its design, these rights are generally given. And the after registration of your design, the rights, the duration of the protection is generally of 10 years. म्हणजे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर डिझाईनचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर 10 इयर्ससाठी तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर डिझाईनचे राईट्स असतात. इफ यू वॉन्ट इट फॉर द अनदर मोर इयर्स, मग तुम्ही ते एक्सटेंड करू शकतात किंवा रिन्यू करू शकतात तुमचा बॉन्ड फॉर द नेक्स्ट 5 इयर्स. मग अल्टरनेटिव्हली मग जेव्हा तुम्हाला जास्त टाईमसाठी रिक्वायर्ड असेल, इनिशियली तुम्हाला 10 इयर्ससाठी पर्टिक्युलर डिझाईनसाठी राईट्स प्रोव्हाइड केले जातात, आणि मग नंतर तुम्ही काय करू शकतात, ते रिन्यू करून नेक्स्ट 5 इयर्ससाठी एक्सटेंड करू शकतात. Now, 15 years ago, companies were competing on the prices. म्हणजे दोन कंपनीजच्या प्राइजेस सेम प्रोडक्टसाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायचे. मग नंतर क्वालिटीसाठी कॉम्पिटिशन झाली. अँड नाव डेज और इन फ्युचर देअर मे बी द कॉम्पिटिशन फॉर द डिझाईन्स ऑफ युअर प्रोडक्ट. जेव्हा कधी तुमची कंपनी एखाद्या प्रोडक्टसाठी कम्पीट करत असते, मग ते कॉम्पिटिशन जर इक्वल प्राईजमध्ये असेल, एकाच कंपनीचे सपोज 2 सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, दोन्ही सॉफ्ट ड्रिंक तुमच्या सेम प्राईजला आहे, मग सेम प्राईजला आहे, त्यांचं फंक्शनिंग सेम असेल, तर मग अल्टिमेटली त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन स्टार्ट होईल डिझाईनसाठी. मग त्याचं आउटर अपिअरन्स कसं आहे हे, किंवा त्याच्या पॅकिंग कसं केलं आहे, त्याच्यावरती डिपेंड करेल तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये किती सेल होईल. Now it just provides the method of manufacturing, not protect the design. आता हे तुम्हाला फक्त कसं डिझाईन करायचं किंवा कसं मॅन्युफॅक्चर करायचं आहे याचा राईट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तुम्ही ती डिझाईन प्रोटेक्ट नाही करू शकत. अल्टिमेटली तुमचं आउटर अपिअरन्स आहे एखादी, फॉर एक्झाम्पल इफ यू विल कन्सिडर देन तुमचं सपोज एखादी आता कोको कोलाची बॉटल असेल, मग कोको कोलाची बॉटल ही जनरली युनिक ही त्याची डिझाईन आहे. तुमच्या अदर ज्या काही सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला मिळतात मार्केटमध्ये,
तर सॉफ्ट ड्रिंक्स जे पॅकिंग आहे ते पॅकिंग हे तुमच्या कोका कोलाच्या पॅकिंगपेक्षा कशी असते, सेपरेट असते किंवा युनिक असते. तुम्ही इझिली ऑब्झर्व करून आयडेंटिफाय करू शकता की येस ही बॉटल त्या प्रोडक्टची असू शकते. मग हे काय झालं, तुमचं युनिक डिझाईन झालं त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी. The existing legislation on the industrial design in India is contained in the New Design Act 2000, and India has achieved a mature status in the field of industrial designs and in view of globalization of the economy. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये एक प्रॉपर मॅच्युअर स्टेटस सेट करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन्स हॅव प्लेड अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Now the technical advancement by way of new product or a new process are not limited to the outer visual appearance. आता कुठलं पण प्रोडक्ट असेल हे फक्त त्याचे व्हिज्युअल अपिअरन्सवरतीच डिपेंड नाही करत, त्याचे जे काही युनिकनेस असेल ते लिमिट करणं. त्याचे इनर जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल त्याच्यावरती पण डिपेंड करतं की तुम्हाला वेदर त्या गोष्टी सिक्रेट ठेवायच्या आहे की डिस्क्लोज करायच्या आहेत. सो आता तुम्ही जर इंडस्ट्रियल डिझाईन बघितलं तर इंडस्ट्रियल डिझायनिंगसाठी तुम्हाला राईट्स प्रोव्हाइड केले जातात, तुमचे युनिक राईट्स तुमच्याकडे असतात. बट ते जेव्हा प्रोडक्ट मार्केटमध्ये असतात त्यावेळेस ती डिझाईन प्रोटेक्टेड नसते. तर हे जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रोव्हाइड करू शकतात, अँड दॅट प्रोटेक्शन इज प्रोव्हाइडेड बाय द ट्रेड सिक्रेट. आता तुम्हाला ट्रेड सिक्रेटमध्ये तुमचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग सिक्रेट्स असतील तुमच्या कमर्शियल लेवलवरती किंवा मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती जे काही तुम्हाला राईट्स प्रोव्हाइड केले जातात, इट इज प्रोव्हाइडेड बाय द ट्रेड सिक्रेट. नाव इट प्रोटेक्ट्स द कन्झ्युमर्स प्रोफाईल, देन डिस्ट्रीब्युशन मेथड, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजीज. पण तुम्ही एखादा प्रोडक्ट जे काही बनवलं आहे त्यामध्ये तुम्ही काही सिक्रेट्स ठेवू शकतात की तुम्हाला ते प्रोडक्ट कुठे सेल करायचं आहे, कुठल्या एरियाजमध्ये तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, किंवा ते प्रोडक्ट बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही सिक्रेट ठेवू शकतात. किंवा त्याचे जे ॲडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीज आहेत त्या ॲडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीज पण तुम्ही सिक्रेटली प्रोटेक्ट करू शकतात बाय युझिंग ट्रेड सिक्रेट्स. Now here is a example of trade secret is your Coca-Cola. Now this soft drink was invented in 1886 and was never protected by a patent, only by a trademark and by industrial design. Very special design of a Coca-Cola bottle supposed to be in shape of a woman wearing a long स्किन टाईट ड्रेस. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं इंडस्ट्रियल डिझायनिंगमध्ये कोका कोलाच्या बॉटलचं एक्झाम्पल दिलं होतं. आता कोका कोलाची बॉटल चं जे डिझाईन आहे इट इज जनरली जस्ट लाईक अ वुमन वेअरिंग अ स्किन टाईट ड्रेस. एखाद्या लेडीजसारखं त्या बॉटलचं काय शेप आहे आणि हा शेप युनिक आहे विच इज प्रोटेक्टेड बाय द इंडस्ट्रियल डिझायनिंग. आता इंडस्ट्रियल डिझायनिंग ॲक्टच्या अंडर यांना तो राईट मिळाला आहे की सेम बॉटल दुसरी कंपनी यूज नाही करू शकत. आणि ह्या प्रोडक्टसाठी कोका कोलाचं जे प्रोडक्ट होतं जे 1886मध्ये इन्व्हेंट झालं आहे त्याला कुठल्याही पेटंटनी प्रोटेक्ट केलेलं नाही आहे. फक्त त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं, ट्रेडमार्क प्रोव्हाइड केला, कोका कोलाचा जो काही पर्टिक्युलर ट्रेडमार्क आहे आणि प्लस इंडस्ट्रियल डिझायनिंग ऑफ इट्स बॉटल. आता त्याची जी प्रोसेस आहे प्रिपरेशन और मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कोका कोला, ही कोका कोलाची प्रोसेस इट इज
completely kept secret by using trade secrets, and the only known by the two persons in the world. आता कोको कोला हा कसा बनवायचा हा पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त 2च लोकांना माहिती असतं. And they are not allowed to travel together so that there is no chance of them dying at the same time in the accident. आता वर्ल्डमध्ये फक्त 2 लोकांना त्याची प्रोसेस माहिती असते आणि त्या दोन्ही लोकांना सोबत ट्रॅव्हल करण्याची परमिशन नसते, सो दॅट ॲक्सिडेंटल त्यांची डेथ होऊ नये. सो दे आर आस्क्ड टू ट्रॅव्हल सेपरेटली and the procedure is completely kept secret all these year. म्हणजे एवढ्या इयर्समध्ये 1886 पासून तर आत्तापर्यंत टिल 2020 the process of manufacturing Coca-Cola is kept secret so that की एक्झॅक्टली त्याच टेस्टचं कुठलंही ड्रिंक प्रोड्यूस केलं जाऊ नये. इवन पेप्सी कोला ही कोका कोलाची बिगेस्ट कॉम्पिटिटर आहे. त्यांचे प्रोडक्ट नियर अबाउट सेम आहे, पण त्याची टेस्ट जी आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे कोका कोलापेक्षा. इट इज जस्ट मेंटेन्ड बाय यूजिंग ट्रेड सिक्रेट यूज करून, आणि त्याचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती सिक्रेट ठेवल्यामुळे काय झालं की कोका कोलासारखी सेम टेस्ट दुसऱ्या कुठल्याच सॉफ्ट ड्रिंकला येत नाही. दिस वॉज ऑल अबाउट युअर ट्रेड सिक्रेट. ट्रेड सिक्रेटमध्ये तुम्ही ॲक्च्युअली तुमचं जे काही प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याची प्रोसेस असेल किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, कम्प्लिटली सिक्रेट ठेवलं जातं, सो दॅट अदर कंपनीज कॅनॉट कॉपी दोज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. नेक्स्ट and most important intellectual property right is your patent. Now a patent is a legal title granting its holder the exclusive right to make use of an invention for a limited area and time by stopping others from, among other things, making, using or selling it without authorization. आता पेटंट काय करतं, एक लीगल राईट प्रोव्हाइड करतं होल्डरला ज्याच्याकडे पेटंट आहे. जर सपोज फॉर एक्झाम्पल मी एखादं इन्व्हेन्शन केलं आहे, ते इन्व्हेन्शन केल्यानंतर ज्यावेळेस मी त्या न्यू इन्व्हेन्शनसाठी पेटंट घेते, तर पेटंट घेतल्यानंतर मला पूर्ण राईट असतो ते प्रोडक्ट बनवण्याचा, तो कुठल्या एरियाजमध्ये सेल करायचा हा राईट पूर्ण माझ्याकडे असतो. सेम प्रोडक्ट दुसरं कोणीही बनवू शकत नाही, मार्केटमध्ये सेल करू शकत नाही, टिल आय गिव्ह देम द अथॉरिटी. ज्या कोणी होल्डरकडे किंवा ज्या कुठल्या पर्सनकडे पेटंट असतो एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा, त्याच्या ऑथरायझेशन शिवाय ते प्रोडक्ट बनवलं जाऊ शकत नाही किंवा सेल केलं सुद्धा जाऊ शकत नाही. त्याला इन द रिटर्न ऑफ दिस राईट्स, जर एखाद्या पर्टिक्युलर इन्व्हेन्शनसाठी त्याला पर्सनला जर काही राईट्स पेटंट हवा असेल, देन द ॲप्लिकंट जो कोणी पेटंटसाठी अप्लाय करतोय, ही शुड डिस्क्लोज हाऊ हिज इन्व्हेन्शन वर्क्स इन द सफिशियंट डिटेल्स. त्याला फ्यू डिटेल्स प्रोव्हाइड करावं लागतं की त्याचं इन्व्हेन्शन कसं वर्क करतं. फॉर एक्झाम्पल एखादं इंडस्ट्रियल विल डील विथ द फर्मेंटर, की फर्मेंटेशन प्रोसेस जसं आपण बघितलं एखादा फर्मेंटर असेल, तर हे फर्मेंटर कसं वर्क करतं हे फ्यू डिटेल्समध्ये जो कोणी ॲप्लिकंट असेल त्याला फ्यू डिटेल्समध्ये सांगावं लागतं. ही शुड नॉट टेल द कम्प्लीट सिक्रेट्स अबाउट हिज प्रोडक्ट, बट फ्यू डिटेलिंग ही हॅव टू प्रोव्हाइड सो दॅट ही विल गेट द पेटंट or the rights for that product. When a patent is granted, the applicant becomes the owner of the patent. Like any other form of property, a patent can be bought, sold, licensed or mortgaged. म्हणजे जसं तुमच्या बाकी प्रॉपर्टीज असतात, एखादं लँड असेल किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी असेल, तर ती प्रॉपर्टी तुम्ही जसं विकू शकतात
किंवा विकत घेऊ शकतात किंवा एखाद्याला रेंटवरती देऊ शकतात किंवा मॉर्गरेज ठेवू शकतात म्हणजे गहाण ठेवू शकतात. सेम वेनी पेटंटसुद्धा तुम्ही काय करू शकतात, एखाद्याला सेल करू शकतात, एखाद्याकडनं विकत घेऊ शकतात किंवा रेंटनी देऊ शकतात किंवा त्या पर्टिक्युलर पेटंटचं लायसन्स जे तुम्ही एखाद्या अदर पर्सनला प्रोव्हाइड करून देऊ शकतात. Now patents are territorial rights. So an Indian patent will only give the right to the owner within India and rights to stop other from importing products into India. जर सपोज तुम्हाला एखाद्या आता हे कम्प्लिटली टेरिटोरियल एरियाजवरती डिपेंड करतं. इंडियामध्ये जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टसाठी पेटंट घेतला तर ते इंडियासाठीच लिमिटेड असतं. अदर कंट्रीजमध्ये तो पेटंट व्हॅलिड ठरत नाही. Now, a patent describes an invention for which the inventor claims the exclusive right. Now, it should have some uniqueness. नॉवेल असला पाहिजे, न्यू असला पाहिजे. इट शुड बी युजफुल, नॉट ऑब्वियस जनरल एखादं इन्व्हेन्शन नसावं. अँड प्रिटेन्स टू पेटेंटेबल सब्जेक्ट मॅटर्स. एखादं नॉवेल तुमचं जे काही इन्व्हेन्शन असेल जे प्रिव्हियसली कुठेही बनलेलं नसेल आणि त्याचा काहीतरी युजफुल कॅरेक्टरिस्टिक्स असतील अशा गोष्टींना काय केलं जातं, पेटंट प्रोव्हाइड केलं जातं. Now, a patent is covered under the act called as Patent Act in 1970, and certain changes were made in this act in 2005. It extends to the whole of India. पूर्ण इंडियामध्ये ते तुमचे पेटंट राईट एक्सटेंड होऊ शकतात. It shall come into force on such date as the central government may publish by the notification in the official gazettes. जनरली पेटंट जे आहेत ते पेटंट 20 इयर्ससाठी एखाद्या पर्टिक्युलर इन्व्हेंटर्सला प्रोव्हाइड केलं जातं. आफ्टर 20 इयर्स तुम्हाला ते रिन्यू करून घ्यावं लागतं, और अदरवाईज यू हॅव टू सेल दोज पेटंट टू द अदर पर्सन. Now the laws and the practices, now these are guided as we have seen. It is came guided by the Patent Act in 1970s, and certain changes were made in 2000 year. Now we have to disclose some of the advancements like inventors who have invented this, and the legal hire of an inventors or the assignee, and it is provided for the 20 years. Now, how intellectual property can be generated and what can be the benefits. Now, it is generally it is a myth that intellectual property is a high tech, and so the most business operators are very removed from the concept of intellectual property and intellectual property rights. Generally खूप साऱ्या लोकांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी काय आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स काय हे जनरल माहिती नसल्यामुळे खूप साऱ्या कंपनीजला त्याच्या राईट्सच्या अंडरमधनं रिमूव्ह केलं जातं.
Now, for the most products, every form of intellectual property rights can be obtained. For example, camera. The patent for every individual improved mechanisms. आता जर समजा आपण एखाद्या कॅमेऱ्याचं इन्व्हेन्शन बघितलं, तर त्या कॅमेराजमध्ये जे पण काही नवीन इन्व्हेन्शन्स होतील किंवा जे पण काही चेंजेस होतील, त्या प्रत्येक इम्प्रूव्ह मेकॅनिझमसाठी आपण पेटंट घेऊ शकतो किंवा डिझाईन. नाव फॉर द आउटर शेप अँड कन्फिगरेशन. मग कॅमेराचा आउटर शेप असेल किंवा त्याचं आउटर डिझायनिंग असेल, त्याच्यासाठी आपण इंडस्ट्रियल डिझायनिंगचे राईट्स घेऊ शकतो किंवा ट्रेडमार्क्स. मग त्याचा ब्रँड नेम असेल, लोगो असेल किंवा गुड डिनोटेड ॲज, त्याचं जे काही मार्क असेल ते आपण प्रोव्हाइड करून त्याला ट्रेडमार्क प्रोव्हाइड करू शकतो. अँड कॉपीराईट फॉर इन्स्ट्रक्शन्स अँड मॅन्युअल बुकलेट. मग तो कॅमेरा कसा यूज करायचा किंवा त्याचे काही सेटअप असतील, त्याच्यासाठी आपण काय केलेलं असं की एक पर्टिक्युलर मॅन्युअल बुकलेट तयार केलं असतं. त्या इन्स्ट्रक्शन किंवा मॅन्युअल बुकलेटसाठी सुद्धा आपण काय करू शकतो, कॉपीराईट घेऊ शकतो. देन दीज आर द फ्यू एक्झाम्पल्स लाईक CD प्लेअर. मग CD प्लेअरच्या डिझायनिंगसाठी त्याचं जे काही 3D शेप आहे त्याच्यासाठी आपण इंडस्ट्रियल डिझाईन घेऊ शकतो. मग ते CD प्लेअरचं ब्रँड नेम असेल ते अंडर ट्रेडमार्क आपण रजिस्टर करू शकतो. मग त्या CDमध्ये कुठले सॉंग्स प्ले करायचे, कुठलं म्युझिक प्ले करायचे त्या CD प्लेअरमध्ये, तर त्याचं कॉपीराईट आपण घेऊ शकतो. किंवा व्हेरियस टेक्निकल पार्ट्स असतात किंवा त्याचं मेकॅनिझम असतं, सब्जेक्ट मॅटर असतात, त्याच्यासाठी आपण पेटंट किंवा लेआउट डिझायनिंग प्रोव्हाइड करून घेऊ शकतो. नाव इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अँड द मार्केट. In market, what are the intellectual properties? It differentiate your product and services from the other. पहिलं त्याचं काय की ते तुम्हाला तुमच्या प्रोडक्टला मार्केटमधल्या अदर प्रोडक्टपासून डिफरन्शिएट करू शकतं. इट प्रमोट्स युअर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस अँड क्रिएट्स अ लॉयल क्लिनिटल्स. तर तुमच्या प्रोडक्टला प्रॉपर मार्केटमध्ये प्रमोट करण्यासाठी प्रॉपर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी हेल्प करतं. देन डायव्हर्सिफाईज युअर मार्केट स्ट्रॅटेजीज टू व्हेरियस टार्गेट ग्रुप्स. मग तुमचे जे काही कॉम्पिटिटर्स असतील त्या कॉम्पिटिटर्सपासून तुम्हाला पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीज तुमच्या मार्केटमध्ये तुमचं प्रॉडक्ट सेलिंगसाठी पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीज सेट करण्यासाठी हेल्प करतं. देन पॉप्युलराइज you in foreign countries. If you have any particular patent or any copyright regarding your product, it gives uniqueness and as well as demand in the foreign markets also, and keeps away your competitors or copiers. मग तुमचं कॉम्पिटिटर्स असतील किंवा तुमच्या प्रोडक्टला कॉपी करणारे जे काही लोक असतील त्यांना तुमच्या प्रोडक्टपासून लांब ठेवण्यासाठी किंवा तुमच्या प्रोडक्टला सेफ करण्यासाठी पर्टिक्युलर राईट प्रोव्हाइड करतं. So these were all the intellectual property rights provided by the certain acts to your product, which includes patent, copyright, trade secret, geographical indication, industrial designing, trademarks, and also layout designing. So all these things comes under your intellectual property rights. Thank you.